आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ढोलबारे येथे भीषण अपघातात अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने पलटी। बागलाण तालुक्यातील ढोलबारेजवळ आज सकाळी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीचा चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली। सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक GJ15CO 5839 वाहनाने सलग 2 ते 3 पलट्या घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, गोपनीय शाखेचे जितेंद्र बोरसे, पोलीस हवालदार योगेश पवार, पोलीस कर्मचारी अजय साबळे, स्वप्नील तोटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आला। पोलिसांनी वाहनासह दारूचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या अपघातात वाहन चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। जखमी चालकाची ओळख आणि दारूचा साठा नेमका आणला जात होता कुठून, तसेच तो कुठे नेण्यात येणार होता याबाबत तपास सुरू आहे। दरम्यान लाखो रुपयांच्या दारूची अवैध वाहतूक होत असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। विशेषतः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। पोलिसांनी वाहन जप्त करून पुढील तपास सुरू केला असून अवैध दारू वाहतुकीच्या साखळीचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक संदीप गांगुर्डे।